संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विरार डोंगर रांगेत बसलेली एकुलती एक जीवदानी माता म्हणजेच रेणुका माता आणि रेणुका माता म्हणजेच एकविरा माता विरार स्टेशन पासून अगदी जवळ भव्य असा सुंदर मंदिर आई जीवदानी मातेचं मंदिर आहे। दंतकथानुसार जीवदानी मातेच्या मंदिराची स्थापना महाभारत काळात 5 पांडव यांनी केली होती। चला तर मग जाऊया आपण जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला आणि या जीवदानी मातेचा इतिहास या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार। तर मित्रांनो, आता मी जीवदानीच्या खाली आहे, पहिल्या पायरीला आता स्टार्ट करणार आहोत। तर चला मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करू आणि पायऱ्या चढायला सुरुवात करू। चला मग। मंदिराजवळ जाण्यासाठी आपल्याकडे 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग पायरीचा मार्ग आणि दुसरा मार्ग लिफ्ट किंवा रोपवेचा मार्ग। तर आपण आज पायऱ्याच्या मार्गाने जाणार। जर का तुम्हाला लिफ्ट किंवा रोपवेचा मार्ग यूज करायचा असेल तर तुम्हाला 200 रुपीज पे करावा लागतील, म्हणजेच की 200 रुपये प्रति पर्सन। मंदिरात जाण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला विरार स्टेशनला यावं लागेल। त्यानंतर आपण रिक्षा करून 20 रुपीज पर पर्सन देऊन आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचू। जीवदानी मंदिरावर चढण्या अगोदर आपल्याला बाजूला चप्पल स्टँड बघायला भेटेल। तिथे आपल्याला चप्पल ठेवून मंदिरावर चढण्याची सुरुवात करायची। दहा पायऱ्या चढल्यानंतर समोरच आपली चेकिंग होणार। सिक्युरिटी आपलं शरीर चेक करणार आणि इतर सामान जसे की बॅग वगैरे सर्व चेक करणार। 20 पायऱ्या चढल्यानंतर समोरच आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर बघायला भेटेल। आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन चढायला सुरुवात करायची। जीवदानी मातेचं मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 900 फूट उंचीवर आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे 1400 पेक्षा जास्त पायऱ्या चढावे लागतात। मंदिरावर पायऱ्या न चढणाऱ्या भक्तांना रोपवे किंवा लिफ्टची सुविधा पण उपलब्ध आहे। आपण प्रत्येकी 200 रुपीज फी भरून लिफ्टने जाऊ शकतो। मंदिरावर दर्शन घेण्यासाठी मंदिराची वेळ साधारणपणे पहाटे 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत असते। आरतीची वेळ सकाळी 5:30 आणि दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 7:30 वाजता अशी असते। जीवदानी मंदिर नवरात्री दरम्यान हजारो भाविकांना आकर्षित करते आणि हे एक जागृत देवस्थान मानले जाते जे भाविकांच्या इच्छा पूर्ण करते। नवरात्रीच्या काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो। या काळात अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात। जीवदानी मातेचं मंदिर हे मंदिर आगरी कोळी व समाज बांधवांना एक महत्त्वाचं स्थान मानला जातो। अनेक पर्यटक लोक आणि आगरी कोळी भरपूर लोक इकडे जीवदानी मंदिरला भेट देण्यासाठी येतात। खूप वर्ष अगोदर जीवदानी मातेला बलिदान सुद्धा दिला जातो, जसं की कोंबडे व बकरी सुद्धा बलिदान केला जातो। पण आताच्या वर्तमान काळात काही कारणास्तव बलिदान देणं बंद झालं आहे। 650 पायऱ्या पार केल्यानंतर आता आपण पोचतो दत्त मंदिराच्या जवळ। दत्त मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे कंटिन्यू करतो। तर मित्रांनो, आता आपण 850 पायऱ्या पार केलेल्या आहेत आणि आता खूप दम पण लागत आलेला आहे। जवळजवळ आता 600 पायऱ्या बाकी आहेत। 600 पायऱ्या पार केल्यानंतर आपल्याला जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला भेटेल। आणि मेन गोष्ट, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे आज खूप गर्दी पाहायला मिळते।
महाभारतच्या 5 पांडवांनी जेव्हा 12 वर्षाचा वनवास केला होता त्या दरम्यान त्यांनी गुहा खोदला होता आणि जीवदानी मंदिराची स्थापना केली होती. चौदाशे पायऱ्या पार केल्यानंतर आता आपण जीवदानी मातेच्या मंदिराजवळ पोहोचतो. दर्शन झाल्यानंतर आता आपण वरच्या साईडनी जातो. इथेच आपल्याला महाकालीचा सुद्धा मंदिर बघायला मिळतो. मंदिराच्या खालच्या बाजूने गेल्यानंतर तिथे आपल्याला गाय मातेचं मंदिर बघायला मिळतो. आता आपण मंदिराच्या टॉपवर आलोय आणि आपण टॉप वेचा नजारा घेतोय. तर मित्रांनो, या ब्लॉगला आपण इथे एंड करतो. भेटूया एक नवीन ॲडव्हेंचर्स मध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होऊ शकेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.